आमचे नागोरी चहा मामा आपल्याला विनंती आहे. तो चलिए स्वागत करेंगे फिर एक बार सभी का. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृति ट्रॉफी एक बेहतरीन टूर्नामेंट खालापुर तहसील की सम्मानित टूर्नामेंट जिसे कहा जाता है. और इस ट्रॉफी का आज का दिन नंबर 3 यानी शानदार शनिवार. मैच नंबर 3 जो मैदान के अंदर आपको नजर आएगा. एक तरफ लेट सचिन स्मृति बोरले तो उनके सामने टीम श्री गणेश डेरवली आपको बैटल करती हुई नजर आएगी. दोनों ही टीमें एक एक टीमों को परास्त करने के बाद दूसरे राउंड में अपनी मौजूदगी जताती हुई आपको नजर आने वाली है. बड़ा बैटल आपको नजर आएगा. 24 लाइव इवेंट्स इनके माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज किया जा रहा है. जितने भी दर्शक हमारे साथ लाइव जुड़ चुके हैं उनका भी मैं आपका अपना मानस मनोरे स्वागत करूंगा. आणि या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचे सुरक्षा अधिकारी तसेच ACP रिटायर्ड सन्माननीय आनंद जाधव साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय संजय साळुंके साहेब या दोन्ही पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. विनंती आहे की आपण आदरपूर्वक मंचावरती यावं. आपलं मनापासून स्वागत. मैच ऑन की जाएगी. पहली गेंद लॉफ्ट कर दिया ऑफ साइड पर. मिड ऑफ के ऊपर से गेंद जाएगी लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. प्रफुल्ल पाटिल के बैट से आएगा 4 रन. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी नक्कीच झालंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वे जो आपण पाहतो त्याचे सुरक्षा अधिकारी आणि त्याच्याच बरोबरीने जे ACP रिटायर्ड झालेले आहेत आनंद जाधव साहेब आणि तसेच त्यांच्या सोबत संजय साळुंके साहेब या दोन्ही पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आपण या स्पर्धेमध्ये शब्द सुमनांनी त्यांचं मनापासून स्वागत करूया. पहली गेंद के ऊपर एक बाउंड्री आ चुकी है प्रफुल्ल पाटिल के बाद से. फुल टॉस गेंद है. खराब गेंद. बैल मुझे मार वाला मौका दिया जाएगा. प्रफुल्ल पाटिल मौके से चूकने नहीं वाले है. अंपायर का नो बॉल का इशारा. 4+1 5 रन दिए जाएंगे. लेकिन बॉलिंग टीम का रिव्यू है बीमर के लिए. बिल्कुल थर्ड अंपायर को रेफर किया जाएगा. 24 लाइव इवेंट की क्लियरिटी में चेक किया जाएगा और डिसीजन आपको बताया जाएगा. नो बॉल है. थर्ड अंपायर के डिसीजन आएगा. इट इज डेफिनेटली अ नो बॉल. बीमर की ये नो बॉल है. प्रफुल्ल पाटिल जिन्होंने पहले मैच में इस टूर्नामेंट की दूसरी 50 लगाई थी. 25 गेंदे 84 रन की वो इनिंग उनके माध्यम से हमें देखने को मिली है. फ्रीट वाली ये गेंद है. शॉट आर्म पुल किया है. प्रफुल्ल पाटिल बनेंगे पावरफुल. गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर आएगा. मैक्सिमम 6 रन. प्रफुल्ल पाटिल इस शेर ने फिर एक बार अपनी दाढ़ लगाने की शुरुआत कर दी है मैदान पर. जहां से पिछले मैच के फॉर्म को छोड़ा था वहीं से उस फॉर्म को कंटिन्यू कर रही है इस मैच की पहली पारी में. प्रफुल्ल पाटिल ये नाम नहीं बोरले टीम का ब्रांड ऑफ क्रिकेट बन चुका है. और क्या कमाल की बैटिंग आपको नजर आएगी. इस बार थोड़ा सा घुटना टेक पैडल स्वीप करना चाहती थी लेकिन गेंद वहां से थोड़ी सी मिस होती हुई आपको नजर आएगी. अंपायर का लेग बाइस का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा. सिंगल यहां से आ चुका है. P1 की ओवर को लेकर गेंदबाज विनायक आपको बॉलिंग मार्क के ऊपर नजर आएंगी. 30 यार्ड सर्कल के बाहर आपको 2 खिलाड़ी देखने को मिलेंगे. एक डीप काउ कॉर्नर एक डीप लॉन्ग ऑफ. संदेश पाटिल इनके लिए पहली गेंद थी ऑन साइड पर. अलोंग द कार्पेट से गेंद आपको काउ कॉर्नर रीजन में ट्रैवल होती हुई नजर आएगी. इस गेंद पर आ चुका है सिंगल रन. टीम का टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 17. वेल स्टार्ट मिल चुका है टीम बोरले को. इस बार फुल टॉस गेंद है. कमाल का शॉट कैप को ढूंढ के निकाला है. गेंद जाएगी सीधा स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. मस्तक पे दस्तक देने वाला ये आएगा 4 रन.
प्रफुल्ल पाटिल, क्या कमाल की बैटिंग हो रही है। प्रॉपर क्रिकेटिंग शॉट इनके बाद से आपको देखने को मिलेंगी और इनकी शॉट ऑफ रेंज जो है बहुत कमाल की है। मैदान के चारों दिशाओं में बल्लेबाजी करने की काबिलियत प्रफुल्ल पाटिल चांबो के पास है। क्या कमाल की बैटिंग है। ये भी शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, मौका था बैक टू बॉलर। अपने फॉलो थ्रू में कॉटन बॉल का ये अटेम्प्ट था, लेकिन मुश्किल मौका था। कैच यहां से जरूर लिया नहीं गया है। डॉट बॉल की समाप्ति होती हुई आपको नजर आएगी। P1 की पहली ओवर का खेल हो चुका है समाप्त। टीम सचिन स्मृति बोरली का टोटल 21 रन विदाउट लॉस, ये आपको स्कोर कार्ड के ऊपर नजर आएगा। 21 रन बनी है पहली ओवर में। यही वो टीम है सचिन स्मृति बोरले जिन्होंने पहली मैच में 95 के टोटल को चेस किया था और वो मैच को जीता था। इस मैच में उन्हें पहले बैटिंग करने का आमंत्रण दिया गया है। टॉस को जीता टीम श्री गणेश तेरवली ने और फैसला किया पहले गेंदबाजी का। सेकेंड राउंड की मैच 4 ओवर की होगी। हमारे दोनों ऑफिशियल अंपायर आपको देखने को मिलेंगे। मेन अंपायर विशाल पाटिल सर, स्क्वायर लेग अंपायर आपको अरुण पारंगे सर यहाँ से आज जरूर नजर आएंगे। साथ ही साथ हमारे साथ भार्गव ठोमरे एज एन स्कोरर की भूमिका निभा रही है। अजिंक्य बहुड़ सर, ओमकार गुरव सर, इनका आवाज आपको हमारे साथ आज के दिन में जरूर सुनने को मिलेगा। 4 ओवर की मैच 3 ओवर 15 मिनट के अंदर होनी चाहिए, वरना आखिरी ओवर में एक्स्ट्रा खिलाड़ी 3rd यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। ये आपको टाइम की वार्निंग है। बाई हाथ के गेंदबाज, पहली गेंद कहीं पे निगाह कहीं पे निशाना। ये शॉट आपको देखने को मिलेगा, कनेक्शन हुआ नहीं है। गेंद जाएगी बैकवर्ड रीजन में और एक सिंगल रन लेग बाइस के तौर पर टीम के अकाउंट में जरूर ऐड ऑन किया जाएगा। दोनों टीमों की कई सपोर्टर मैदान के अंदर आपको नजर आएंगे। कई सपोर्टर 24 लाइव इवेंट की वेबसाइट से लाइव इस टूर्नामेंट का आनंद ले रही है। हर एक सपोर्टर का सपना होता है कि उनकी टीम जीते, लेकिन जिनका परफॉर्मेंस अच्छा होगा वही इस मैच में विजेता बन सकती है। आमचे सन्माननीय पनवेलचे पाहुणे आदरणीय उज्ज्वल दादा पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांना विनंती आहे मंचावरती विराजमान व्हावं। स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। तसेच त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र जे एक उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत अनिकेत दादा पाटील यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। रिवर्स स्वीप दुधारी तलवार का इस्तेमाल किया जाएगा। लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की, ना लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती, ये हमेशा कहा जाता है। शॉट जाएगा लॉन्ग ऑफ पर, सिंगल रन आ चुका है। सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय प्रदीप दादा पडवळ साहेब यांचं आगमन देखील या ठिकाणी झालेलं आहे। त्यांना देखील विनंती आहे मंचावरती विराजमान व्हावं। स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। प्रफुल्ल पाटिल, संदेश पाटिल, A1 क्वालिटी की ये टीम बोरले की ओपनिंग पेयर मैदान के अंदर आपको नजर आएगी, लेकिन थोड़ा सा गेम को स्लो डाउन किया जा रहा है। अच्छी गेंदबाजी है प्रशांत की। यॉर्कर लेंथ वाली गेंद थी, स्लॉट में आई थी, सामने उड़ाया था, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। द कैच हैज बीन टेकन एंड द बैटर इज गोइंग डायरेक्टली बैक टू पवेलियन। टीम बोरले को दिया जाएगा पहला झटका। संदेश पाटिल बैक टू डग आउट। नंबर 3 के ऊपर न्यू बैटर मैदान के अंदर इन किए जाएंगे। सोमनाथ पाटिल आपको इनएक्ट नंबर 3 की पोजीशन पर मैदान के अंदर आते हुए नजर आएंगे। टीम सचिन स्मृति बोरले, अगर आप जर्सीज पे नजर डालें तो ब्लैक कैप्स जिन्हें कहते हैं यानी टीम न्यूजीलैंड, उनका जो लोगो होता है वो आपको इनकी जर्सीज के ऊपर जरूर नजर आएगा। लेकिन कलर कॉम्बिनेशन देखिए,
वो थोड़ा सा रेड एंड नेवी ब्लू वाली कॉम्बिनेशन से इनकी जर्सीज आपको नजर आएगी, लेकिन 9397 वाली जर्सीज टीम श्री गणेश डेरवली जो स्पॉन्सर्ड की है। गोरख धुमाड़ इन्होंने ये जर्सीज टीम श्री गणेश डेरवली को दी जरूर है। और आज कंपलसरी ड्रेसिंग और कंपलसरी चेसिंग ये रूल आपको इस टूर्नामेंट में यहाँ से जरूर नजर आएगा। जो बैटर आपको स्ट्राइकिंग एंड पर नजर आएंगे। आते ही रिवर्स स्वीप स्विच इट करने की कोशिश की जाएगी। प्रॉपर टाइम हुआ नहीं है, डीप एक्स्ट्रा कवर रीजन पर केन को ट्रैवल किया जाएगा। तब तक सिंगल रन यहां से जरूर आ चुका है। 4 ओवर की मैच यानी एक इनिंग में 24 गेंदें आपको नजर आएंगी। कम से कम 55 से 60 तक अगर टीम सचिन स्मृति बोरले पहुंचती है तो एक बड़ा टोटल हो सकता है टीम डेरवली के सामने। प्रफुल्ल पाटिल के ऊपर यानी चामो के ऊपर रन बनाने की जिम्मेदारी अब इस पहली पारी में होने वाली है। हल्के हाथों से ड्राइव करना चाहते थे लेकिन जाना था वाशी और पहुंच गए काशी। ये देखिए हल्के हाथों से शॉट थर्ड मैन पर ये बॉल आती हुई आपको नजर आएगी। सिंगल डायरेक्टली आउट ऑफ द ग्राउंड और गेंद है, नतीजा आना अभी भी बाकी। गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के बाहर और मिलेंगे 4 रन। इन्हीं 4 के साथ ओवर नंबर 2 का खेल समाप्त हो चुका है। टीम का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट। यानी अब अगर हम देखें तो 14.5 की औसत से अभी बैटिंग हो रही है टीम सचिन स्मृति बोरले की। आखिरी गेंद पर एक चौवा आया जिससे की वजह से वो उसे अटेम्प्ट नहीं किया गया, जिससे की वजह से एक डॉट बॉल आपको नजर आएगी। गेंदबाज दत्ता एक्सपीरियंस बॉलर है एंड एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन। अनुभव आपका सबसे खतरनाक हथियार, यह हमेशा कहा जाता है। इस बार भी सामने से फ्रंट फुट से शॉट को अटेम्प्ट करने की कोशिश की जा रही है लेकिन कनेक्शन नहीं होगा। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, यह हमेशा कहा जाता है। टोटल वहीं पे स्टॉप होता हुआ आपको नजर आएगा 35 यानी 35 के आंकड़े के ऊपर। 35 का आंकड़ा बना है, थोड़ा सा स्लो डाउन हो रहा है ये गेम। रनों की गति कम होती हुई नजर आएगी लेकिन ये कमाल का स्ट्रोक खेला, जगह बनाई थी, शॉट था सुपर, गेंद गई है ऊपर, छलांग मारी है लंबी और छक्का आएगा गगनचुंबी। मिलेंगे पूरे के पूरे आधा दर्जन रन। प्रफुल्ल पाटिल 2 डॉट गेंदें खेली थी, थोड़ा सा प्रेशर उनके ऊपर क्रिएट होता हुआ आपको नजर आया लेकिन दबाव में बिखरना नहीं, दबाव में निखरना होता है और ये खिलाड़ी मैदान के अंदर दिखा रहा है। प्रफुल्ल पाटिल बता रही है जिस दिन सिक्का उछलता है उस दिन काटा भी मेरा और छापा भी मेरा होता है। क्या कमाल की बल्लेबाजी आपको नजर आएगी। आतिशी पारी मैदान के अंदर साकार की जा रही है। प्रफुल्ल पाटिल द वन मैन आर्मी, ये खिलाड़ी मैदान पर आपको नजर आएगा। द स्कोर इज ऑन 41, लॉस ऑफ 1 विकेट। इस बार रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, ओवर एक्साइटमेंट यहां पे आपको जरूर नजर आएगी। हमेशा कहा जाता है सीधे उंगली से गेंद निकला तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत नहीं होती है, लेकिन अलग करना की कोशिश में यहां से ये 22 के तौर पर 1 रन आएगा। चलिए अंपायर से कोई बहस नहीं करनी है प्लीज, रिक्वेस्ट है आपको। चलिए टीम बोरले के बैटर प्लीज अंपायर से बहस करनी नहीं है, पूछ सकते हैं आप लेकिन उनका डिसीजन आखिरी माना जाएगा।
एज एन प्लेयर हमें उनके डिसीजन की रिस्पेक्ट करनी है, तो रिक्वेस्ट है कि उनसे आपको कोई बातचीत नहीं करनी है, क्योंकि दोनों ही अंपायर बहुत एक्सपीरियंस है, बहुत सारे साल उन्होंने क्रिकेट को दिए। हम अरुण पारंगे सर इनको देख रहे हैं, मेन अंपायर, स्क्वायर लेग अंपायर विशाल पाटिल सर एक्सपीरियंस अंपायर है, उन्हें पता है कौन सी बॉल पे क्या डिसीजन देना है और उनके डिसीजन हमेशा एक्यूरेट होते हैं, तो उन पर कोई सवाल आपको उठाना नहीं है, ये हम्बल रिक्वेस्ट रहेगी। 42-42 का आंकड़ा आपको नजर आएगा। इस बार शॉट को अटेम्प्ट किया, ऊंचाई ज्यादा, मिस टाइमिंग हो जाएंगी, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, कैच को दिया जाएगा अंजाम और सोमनाथ की पारी का हो चुका है खात्मा। लेट सचिन स्मृति बोरले को दिया जाएगा दूसरा करारा झटका, बल्लेबाज बैक टू डगआउट। तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 42 रन, 2 विकेटों के नुकसान पर। पहले दो में 29 बने थे, तीसरे ओवर में 13 रन खर्च किए गेंदबाज दत्ता ने और एक विकेट जरूर निकाला, एक सफलता उनको मिली। इनेट नंबर 4 की पोजीशन पर न्यू बैटर मैदान के अंदर इन किए जाएंगे ऋतिक पाटिल। आखिरी डेथ ओवर इस पारी में आपको बचती हुई नजर आएंगी प्रफुल्ल पाटिल। ये शेर जो ओपनिंग को आया था अभी भी मैदान के अंदर टिकता हुआ आपको नजर आएगा, लेकिन ये ओवर कम से कम रनों की होती है तो टीम श्री गणेश डेरवली के कप्तान का डिसीजन सही माना जा सकता है, लेकिन अगर ये ओवर महंगी रही तो रन चेजिंग में डिफिकल्ट सिचुएशन क्रिएट हो सकती है टीम डेरवली के लिए। 3 में 42 बनी है। आखिरी स्लॉग ओवर की जिम्मेदारी को लेकर डेथ ओवर स्पेशलिस्ट गेंदबाज सनी जिनका इस्तेमाल किया जाएगा। सनी को सनसनी मचानी पड़ेगी, एक बहुमूल्य विकेट उनको कमाना पड़ेगा चांबो का इस ओवर में। शुरुआत की जाएगी, हेलीकॉप्टर उड़ाया जरूर था अलोंग द कार्पेट से, काउ कॉर्नर पर एक आया, दूसरे की कोशिश है लेकिन सिर सलामत तो पगड़ी 50। ये हमेशा कहा जाता है आपके कदम जमेंगे तो आपके रन बनेंगे, ये दूसरा पहलू होता है। सिंगल रन आएगा, प्रफुल्ल को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक नहीं मिलनी चाहिए, ये मोटिव रहना चाहिए गेंदबाजी करते हुए टीम डेरवली का, क्योंकि उनकी स्ट्राइक तो फिर आपके लिए परेशानी हो सकती है, लेकिन साथ निभाना पड़ेगा। बल्लेबाज जो नए आए हैं पहली शॉट अटेम्प्ट करेंगे, क्रॉस बैटेड अक्रॉस द लाइन, ये शॉट आपको नजर आएगी स्क्वायर लेग रीजन पर, सिंगल यहां से जरूर आ चुका है। देखिए पहले ओवर में अगर हम बात करें तो रन बने थे 21, लेकिन उसके बाद मोमेंटम को खींचने का काम किया गेंदबाज प्रशांत की गेंदबाजी ने। 8 रन आए दूसरे ओवर में और तीसरे में आए 13, तो थोड़ा सा गेम जो है मोमेंटम जो है टीम डेरवली के पास अब आपको नजर आएगा। इस बार अटैक किया है सामने, द बॉल इज ऑन स्लॉट थी, लेकिन खिलाड़ी है ऊंचाई ज्यादा थी, ताकत पड़ गई कम, गेंदबाज सनी ने दिखाया है दमखम और ये मिलेगा टीम बोरले को तीसरा झटका। पंद्रह गेंदों में 33 की शानदार पारी खेली प्रफुल्ल पाटिल चांबो ने और तालियां इनके लिए बज रही है, क्योंकि ये खिलाड़ी तारीफ का तालियों का हकदार है और वो उनके लिए बचती हुई आपको उनके ड्रेसिंग रूम से जरूर नजर आएंगी। टोटल बनाए 44 रन 3 विकेटों के नुकसान पर। मैंने कहा था इंपॉर्टेंट विकेट होगी बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल की और वो विकेट कमाई है अपनी मेहनत से गेंदबाज सनी ने। 3 गेंदें अभी भी बचती हुई आपको इस पहली पारी में नजर आएंगी। 44 रन बन चुका है टीम का टोटल। न्यू बैटर भूषण पाटिल एनेट नंबर 5 की पोजीशन पर, जिनको वेल फिनिश करना पड़ेगा। अक्रॉस लाइन
मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स, इनकी स्टाइल वाला शॉट अटेम्प्ट जरूर किया जाएगा, लेकिन फील्ड किया शॉट फाइन लेग पर। अंपायर का लेग बाइस का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा और एक ही रन यहां से मिलती हुई नजर आएगी। डेथ ओवर में बल्लेबाज आव नहीं देखती है, ताव नहीं देखती है, अटैक करती है, रन बनाती है, लेकिन ये अच्छी इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल आपको नजर आएगी। बल्ला घूमा लेकिन कनेक्शन हुआ नहीं है। विकेट कीपर हल्का सा गेंद को कलेक्ट करने में गलती करते हुए नजर आएंगी। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, ये हमेशा कहा जाता है। एक के साथ टोटल एड ऑन 46 के ऊपर। इस साल क्रिकेट की काफी बड़ी बड़ी टूर्नामेंट को हमने देखा। हाल ही में आरपीएल यानी रायगढ़ प्रीमियर लीग को हमने देखा और जिसके ऑर्गेनाइजर आई ग्रुप महाराष्ट्र राज्य के अध्यक्ष कैलाश दादा मात्रे साहब, जिनका आगमन कुछ ही पलों में आपको इस मंच के ऊपर जरूर नजर आएगा। आउटसाइड द ऑफ स्टंप अंपायर दोनों बाएं फैलाकर बताएगा इट इज अ वाइड बॉल। अच्छी गेंदबाजी आप करती है, वाइड गेंदें आपको डालनी नहीं है क्योंकि आप पहले गेंदबाजी कर रहे हैं, आपको रन चेस भी करनी है, ये आपको ध्यान में रखना होता है और स्ट्रैटेजिक बॉलिंग करनी पड़ेगी। कोशिश जरूर की गई शॉट की, लेकिन कनेक्शन इस बार भी नहीं है। रन जरूर चुराया जाएगा, एक दूसरे की कोशिश है, लेकिन रनआउट के तौर पर बल्लेबाज जाएंगे डगआउट में वापस। इसी के साथ पहली पारी का खेल हो चुका है समाप्त। लेट सचिन स्मृति बोरली बल्लेबाजी का न्योता कबूलने के बाद रन बनाए स्कोर कार्ड के ऊपर 48। आने वाली गेंदें होने वाली है 24 और जीत के लिए श्री गणेश टेरवली के सामने 49 यानी 49 रनों का लक्ष्य रखा जाएगा। या ठिकाणी आमचे पाहुणे मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल। मुंबई पुणे एक्सप्रेस वेचे सुरक्षा अधिकारी तथा एसीपी रिटायर्ड सन्माननीय आनंद जाधव साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। ग्रुपग्राम पंचायत आश्रयचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय अनिकेत भाई निकम साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी आनंद जाधव साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे। पाहुण्यांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला मंचावरती पाहायला मिळते, कारण वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषकावरती असलेला प्रेम, त्याच्यानंतर वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी आणि ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी यांच्यावरती असलेला प्रेम आणि त्या प्रेमापोटी आज ही पाहुणे मंडळी या व्यासपीठावरती आपली हजेरी लावताना आणि कार्यक्रमाची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत। सन्माननीय आनंद जाधव साहेब जे एसीपी रिटायर्ड आहेत आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेचे सुरक्षा अधिकारी आहेत, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय। तदनंतर त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय संजय साळुंके साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। मी अनिकेतजी निकम साहेबांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आमचे दुसरे पाहुणे अर्थातच आदरणीय संजय साळुंके साहेब यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करायचा आहे। अतिथी देव भव, गेस्ट इज गॉड असं नेहमी म्हटलं जातं, मेहमान भगवान समान असं नेहमी म्हटलं जातं आणि पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी मंचावरती नक्कीच केलं जात आहे। बारवाई गावचे आमचे पाहुणे आदरणीय प्रदीप दादा पडवळ साहेब देखील या ठिकाणी आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे, त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी नक्कीच केलं जाईल। आज ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी यांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाच्या शोभा वाढवण्यासाठी बारवाईचे आमचे प्रदीप दादा पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातो आहे। साहेबांचं मनपूर्वक स्वागत। त्यानंतर वरोसे गावचे अनुराग रजाक साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल आणि त्याच्याच बरोबरीने सन्माननीय वरोसे गावचे हेमंत सावंत साहेब देखील या ठिकाणी आहेत। दोन्ही पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल। विनंती आहे दोन्ही पाहुण्यांना की आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। चला हेमंत सावंत साहेब, विनंती आहे सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे।
प्रत्येक पाहुण्याला दिला जाणार यथोचित मान सन्मान, कारण स्पर्धा तेवढ्या मानाची आणि अभिमानाची आहे. पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं आणि आज पाहुण्यांच्या येण्याने आमचा कार्यक्रम यशस्वी होतोय असं म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतर अनुराग रजाक साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. वरोसे गावचे हे आमचे पाहुणे आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी मंचावरती नक्कीच केलं जात आहे. त्यानंतर कबड्डीपटू आमचे अनिकेत दादा पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्यांनी ख्याती मिळवलेली आहे आणि त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी अनिकेत दादा पाटील यांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार या ठिकाणी आपण करायचा आहे. संतोषजी निकम साहेबांना विनंती की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी आपण अनिकेत दादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. कबड्डी म्हटलं की आपल्या भारताचा खेळ आणि त्या खेळामध्ये बरंचसं नाव आणि बरीचशी ख्याती ज्यांनी कमवलेली आहे ते अनिकेत दादा पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल. आपण ऐकूया अजिंक्य भाऊडसर यांचा आवाज. थँक्यू. सुरुवात केली जाते. पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय. खेळाडू त्या ठिकाणी आहे. झेल टिपला जातोय. पहिला मोहरा बाद आहे आणि या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे अनिकेत दादा पाटील यांचे पिताश्री उज्ज्वल दादा पाटील साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांना विनंती की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. हीच मंडळी आहेत जी आमच्यावरती प्रेम दाखवतात. हीच मंडळी आहेत जी आपला वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ आम्हाला देतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्यामुळे या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. उज्ज्वल दादा पाटील साहेब आमचे आदरणीय पाहुणे आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. पहिला फलंदाज बाद झालाय. आपण वळूया अजिंक्य भाऊडसर यांच्याकडे. श्री गणेश डेरवली आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय सचिन स्मृती बोरले या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या बोरले टीमनं. एकूणच 49 आणि 50 धावा संख्येचं टार्गेट या ठिकाणी असेल डेरवली संघासमोर. कलेक्शन चांगलं पाहायला मिळत आहे. पंचांनी रेफर केलंय या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि आमचे तिसरे पंच देखील या ठिकाणी असतील आणि चेक केलं जाईल फलंदाज या ठिकाणी धावचित स्वरूपात बाद आहे की नाही. खूप चांगली पिक्चर क्वालिटी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. आमचे कॅमेरामन देखील खूप चांगली ऑपरेटिंग त्या ठिकाणी ते करतायत. कॅमेराला खूप चांगला ऑपरेट त्यांनी केलाय आणि या ठिकाणी आमचे कम्प्युटर ऑपरेटर देखील चांगले काम या ठिकाणी करतायत. बाउंड्री देखील चेक केली जाईल.
चला आपणच या कारण की क्रुशियल मोमेंट आहे, त्यासाठी आम्ही एक पंच आपण या ठिकाणी यावं. दोन्ही गोष्टी चेक केल्या जातील, बाउंड्री गेले की नाही किंवा फलंदाज रनआउट स्वरूपात बाद आहे की नाही हे चेक केलं जाईल. आमचे ऑफिशियल पंच विशाल पाटील सर या ठिकाणी येत आहेत. जो योग्य तो निर्णय आहे तो अगदी दोन्ही संघांपर्यंत आम्ही पोहोचवू. चला सर्व खेळाडू इथून बाजूला व्हा. पंच जो काही निर्णय असतील ना ते देतील, योग्य तो निर्णय देतील. चला बोरले नाहीये नाहीये कोणी दोन्ही खेळाडू कोणी दोन्ही टीमचे कोणते खेळाडू इथं थांबू नका. पंचांचा जो योग्य निर्णय असेल ना तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. फलंदाज नॉट आउट असेल, योग्य तो निर्णय खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे टेक्निकल टीम चे ऑपरेटर रुचिल मात्रे यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच देखील त्यांच्या समवेत होते आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. नॉट आउट असेल, फलंदाज नॉट आउट असेल आणि जरूर आमचे स्वयंसेवक देखील त्या ठिकाणी आहेत. त्या कारणासाठी खऱ्या अर्थाने 3 धावा या चेंडूवरती मिळेल. चौकार देखील नसेल या चेंडूवरती, 3 धावा मिळतील आणि या 3 धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावा संख्येवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि तदनंतर मिळाल्या जातात त्या 3 धावा आणि 3 धावेच्या बरोबरीनं स्वतःही संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जात आहे. प्रेम शिंदे या फलंदाजाच्या बॅट मधून हा फटका होता आणि 3 धावा त्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होत आहेत. श्री गणेश डेरवली आणि स्वर्गीय सचिन स्मृती बोरले या 2 संघादरम्यान ही लढत पहिल्या सत्राचा खेळ बॅटिंग करत असताना संपवला. बोरले टीमनं धावा जमवल्या. त्या 48 आणि 49 धावा संख्येचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय ते डेरवली संघासमोर. मोठा फटका खेचायचा होता परंतु जरूर हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात येते. चांगली कामगिरी करावी लागेल दिनेश पाटील आणि त्याच्या साथीला खेळणारा प्रेम शिंदे या दोन्ही फलंदाजांना. या मॅच मध्ये 49 धावा करायच्या आहेत 4 षटकामध्ये 4 ओव्हरमध्ये आणि
24 बॉलमध्ये 49 धावसंख्येचं पाठलाग करणं जास्त अवघड नसेल, परंतु इतके देखील सोपं हे आव्हान नाहीये, कारण की गोलंदाजी चांगली आहे ती बोर्ले टीमकडे. 3 धाबा धाव फलकावरती, पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतरच्या चेंडूवरती 3 धाबा आल्या. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल टाकले गोलंदाज दर्शन पाटील या गोलंदाजानं. छोटा कच्चा हा गोलंदाज आहे, परंतु काय अप्रतिम कामगिरी करतोय. अगदी या फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. गोलंदाज तयार आहे, शरीराचा भेद घेणारा, परंतु एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज होईल दिनेश पाटील या चेंडूवरती बाद. मोठा आदरा मिळतोय तो डेरवली टीमला. श्री गणेश डेरवली संघ आता थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये सर्कलचा पाबंदी असणारे हे षटक आहे. 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधामध्ये बांधले गेलेत, 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधा बाहेर आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती आहे फलंदाजांसाठी. अगदी मोठे फटके तुम्ही खेचू शकता, वॅकंट एरिया तुम्ही शोधू शकता, आणि त्या रिकाम्या जागेमध्ये जर तुम्ही फटके खेचले तर जरूर 4 किंवा 6 धावा तुम्हाला अगदी सहजरित्या तुम्ही मिळवू शकता. आणि तसं काम आता या जाणाऱ्या फलंदाजांनी, मैदानाच्या आतमध्ये जाणाऱ्या फलंदाजांनी करणं गरजेचं असेल. अन्यथा या मॅचमध्ये या धावांसाठी तुम्हाला, या धावा जमवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 3 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच कोहली कोपर आणि त्यांच्या विरोधात सांगडे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. कोहली कोपर आणि त्यांच्या विरोधात सांगडे. कोहली कोपर टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही सांगडे टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. आपण देखील या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत. आपण लगेच तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. गोलंदाज तयार आहे. चांगला पटका ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला वाटचाल केली आणि जरूर ही एक धाव फलकावरती लागली जाते आणि या एकेरी धाबीच्या बरोबरीनं फलक जाऊन पोचेल ते 4 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि या विजयासाठी गरज असेल ती 45 धावसंख्येची. 4 धाव फलकावरती या ठिकाणी लागले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतरच्या चेंडूवरती 3 धाबा आल्या. तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल टाकले. एका चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि एका चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल या ठिकाणी फलंदाजांनी प्राप्त केली आणि षटक क्रमांक पहिलं इथून संपुष्टात येत आहे. एकूणच धाव फलकावरती धावा आहेत त्या केवळ 4 आणि या अजूनही विजयासाठी गरज आहे. येणारे 18 बॉल आणि 45 धावसंख्येची. 45 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. गोलंदाज तयार आहे. दिशा थोडीशी बिघडली जाते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि या व्हाईट बॉलच्या बरोबरीनं फलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. शांतानी सावध सुरुवात या अगोदरच्या मॅच मध्ये देखील केली होती श्री गणेश डेरवली टीमच्या फलंदाजांना, परंतु तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. मोठा फटका खेचायचा होता, परंतु स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय. झेलला अगदी चांगल्या रीतीनं पकडलं आणि फलंदाज सागर भोईर या चेंडूवरती होतोय झेलबाद. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ पाटील जो गोलंदाज आहे त्यानं पहिला चेंडू जरूर वाईट टाकला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्यानं कमबॅक केलं. ज्यावेळी धावसंख्येचा तुम्ही पाठला करताना त्यावेळी तुम्ही ज्यावेळी तुम्ही धावसंख्येचा पाठला करताना त्यावेळी धावन आणि चेंडूंमधील अंतर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं आणि त्या परीनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणं आवश्यक असतं. परंतु पहिल्या षटकामध्ये धावा आल्या केवळ 4 आणि तदनंतरच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल आला आणि तदनंतर चांगलं कमबॅक केलं सोमनाथ पाटीलनं. हा चांगला फटका आहे. नो लुक शॉट खेळला होता फलंदाज, परंतु
एक धाब्या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 6 या धाबसंख्येवरती. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 16 विजयासाठी गरज ती 43 धाबींची. 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 43ची अजूनही गरज आहे. मोठे फटके मारावेच लागतील. जर इथून पुढे जर संघर्ष केला नाही ना फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये तर जरूर या मॅच मध्ये परतीचा प्रवास करावा लागेल श्री गणेश डेरवली टीमला. आणि जर आक्रमण केलं या मॅच मध्ये तर विजयाच्या अगदी समीप जाण्याचा प्रयत्न, विजयाला अगदी गवसणी घालण्याचा प्रयत्न श्री गणेश डेरवली संघ मैदानाच्या आतमध्ये करेल. परंतु बोर्ले टीम खूप चांगलं कमबॅक त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ गोलंदाजाने 4 धाबा दिल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात जशी झाली तशी पहिला चेंडू थोडासा खराब टाकला होता सोमनाथ पाटीलनं, परंतु पुन्हा एकदा त्यांना कमबॅक केलं. जी जिम्मेदारी दिली कॅप्टननं त्या जिम्मेदारीला साजेशीर अशी कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका डीप स्क्वेअर लेग आणि डीप विकेटच्या दिशेने हा फटका खेचला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी चेंडूला अडवलं. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळेल केवळ 1 धाव आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 7 या धाबसंख्येवरती. 7 धाबा धापलकावरती 49चा पाठलाग करायचा होता. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी येतोय. वायडिश लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 रन्स अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 9 या धाबसंख्येवरती. सांगडे आणि त्यांच्या विरोधात कोहली कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. जगदीश पाटील आमचे मान्यवर रोडपाली यांच्या शुभाचे या 2 संघादरम्यान या ठिकाणी टॉस केले जाईल. सांगडे आणि त्यांच्या विरोधात कोहली कोपर दोन्ही टीमचे सिद्धी विनायक कोहली कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. आमच्या मान्यवरांच्या शुभाचे या ठिकाणी या 2 या ठिकाणी टॉस केले जात आहे. जरूर नेक्स्ट मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आशिष पाटील जो सांगडे गावचा खेळाडू आहे या मोसमामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्यांच्या विरोधात कोहली कोपर टीमचे सगळे चांगले चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अमर पवार, एक प्रतुल पाटील असतील, गोविंदा असतील, असे चांगले खेळाडू. पंचांचा 6 धाबींचा इशारा येतो. 6 धाबीच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 15 या धाबसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळते. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 2 षटक संपली, 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये धाबा जमवलेत अध्यापक 15 धाबा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 34 धाबसंख्येची. दोन षटकांचा खेळ इथून संपुष्टात येतो. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 34 या धाबसंख्येची. 15 धाबा धाव फलकावरती आहेत. प्रेम शिंदे आणि त्याच्या साथीला गोरख धुमाल या दोन्ही फलंदाजांवरती आता दारोमदार आहे. या दोन्ही फलंदाजांनी जर आक्रमण केलं तर या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 34 धाबसंख्येचं समीकरण जास्त अवघड नसेल.
परंतु गोलंदाजी जशी भेदकता पहिल्या ओव्हर पासून चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, अगदी दादागिरी व्यक्त करतात हे गोलंदाज. आणि जर तशी गोलंदाजी झाली तर या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 34 धावा जमवणं थोडंसं कठीण असेल. ते श्री गणेश डेरवली टीमला. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे, कारण की क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणाला कधी काय घडतं ना हे सांगणं अगदी कठीण असतं. कारण की क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. एका ओव्हरमध्ये 36-37 धावा होताना आपण पाहिल्यात. एका चेंडूमध्ये कधी कधी एक धाव होणं कठीण असतं. याच मैदानावरती नीरज कोंडिलकरनं 6 चेंडूमध्ये एक धाव रोखली होती दामणे टीमच्या अगेन्स्ट खेळताना. हे क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण. 2 रन्स या चेंडूवरती मिळतील आणि 2 धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. येणारे 11 चेंडू आणि आता 32 धावसंख्येची बीजासाठी गरज आहे. भूषण पाटील हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल सांगडे आणि त्यांच्या विरोधात कोहलीकोपर या 2 संघ दरम्यान. तदनंतर आई 11 कोण आणि जागृती स्पोर्ट्स भिंगारवाडी या 2 संघादरम्यान आज चांगल्या लढती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा इशारा येतोय 6 धाबींचा. बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. आता आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाज प्रेम शिंदे या फलंदाजाने. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती, परंतु अगदी या मॅच मध्ये आता त्याला माहिती आहे जर आक्रमण केलं इथून पुढे तर या धाबान आणि चेंडूंमध्ये अंतर कमी होईल. आणि जसं धाबान आणि चेंडूंमध्ये अंतर कमी होईल ना तसं मी तर म्हणेन प्रेशर कमी होईल फलंदाजावरती. तो दडपण आहे ते कमी होईल. आणि ते दडपण जरी असलं ना तरी एखादा चांगला फलंदाज ते दडपण जुगारून चांगला खेळ करतो आणि त्या खेळाडूचं लक्षण दाखवतोय प्रेम शिंदे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका खेचायचा होता ऑन साईड मध्ये, परंतु येतोय वायडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. धाबा मिळतील या चेंडूवरती 2 आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. 3 गडी गमावलेत श्री गणेश डेरवली टीमनं. आता येणारे शेवटचे 9 चेंडू आणि 24 धाब्यांचं समीकरण राहिलंय. 9 चेंडू मध्ये 24 धाबा करायच्या आहेत. पुन्हा एकदा हा चांगला फटका. आउटफील्ड फास्ट आहे, वेगानं चेंडू जातोय. डीप स्कोर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळतील धावा 2 आणि 1 आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 49 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करते श्री गणेश डेरवली संघ. आता या ओव्हर मध्ये सुस्थितीमध्ये येऊन ठेपलाय श्री गणेश डेरवली संघ. अजूनही येणारे शेवटचे 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. फटका आबेमध्ये फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. एक शॉर्ट कव्हरवरचा क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने चेंडू पर्यंत पोहोचला. अगदी पॉइंटच्या दिशेने चेंडूला वाटचाल केली होती आणि झेलला चांगल्या रीतीने या ठिकाणी पकडलं जात आहे. आणि महत्वाची विकेट या मॅच मधील जी दवा आणि दुवा होती ना तो फलंदाज प्रेम शिंदे गोरख धुमाल या चेंडूवरती होतोय बाद. आता शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 23 या धावसंख्येची. 49चं टार्गेट होता. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये या 49 धावा या मैदानाचा विचार करताना सहजरित्या जमवले जातील, कारण की पहिल्या मॅच मध्ये जरूर आपण पाहिलं बोर्ले टीमनं 95 धावसंख्येचा पाठलाग केला होता याच मैदानावरती. आणि त्याचा विचार करता 4 षटकामध्ये 49 धावा अगदी छोटं आव्हान आहे असं वाटत होतं, परंतु आता शेवटचे 7 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती भूषण पाटील यावेळेस तयार आहे. खराब चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर होता हा चेंडू. पंचांना वाईट बॉल दर्शवला आणि या वाईटच्या अतिरिक्त 1 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. येणारे 7 चेंडूने आता 22 धावसंख्येची गरज आहे. एखाद्या मोठ्या पटक्याची गरज आहे, नित्यांत गरज आहे श्री गणेश डेरवली टीमला. गोलंदाज तयार. एखाद्या मोठ्या पटक्याची गरज आहे, परंतु फलंदाजांना
खऱ्या अर्थानं चेंडू मारूच देत नाहीये ते गोलंदाज. चांगली गोलंदाजी भूषण पाटीलची. या ओव्हरमध्ये त्यांना 12 धावा खर्च केल्या, एक महत्वपूर्ण विकेट त्यांना प्राप्त केली. आता शेवटचे निर्णायकारक येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 22 धाबसंख्येची. संदेश पाटील अगदी समजून सांगतायत प्रत्येक गोलंदाजांना की अगदी लक्ष जरी आपण टार्गेट जरी आपलं कमी असलं ना तरी देखील आपल्याकडे गोलंदाजीचं कला कौशल्य आणि तो क्लास तुमच्यामधील असलेली गुणवत्ता ज्यावेळी तुम्ही दाखवताना, ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करता त्यावेळी तुम्हाला लोक ऑटोमॅटिकली खऱ्या अर्थानं प्रसिद्ध करतात. आणि ती प्रसिद्धी जर तुम्हाला मिळवायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि तेच सांगितलं संदेश पाटीलनं. जिगरबाज युवा गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी दिली आहे. 6 चेंडूमध्ये 22 धाबसंख्येचं संरक्षण आता या मॅच मध्ये करायचंय. शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येतोय प्रतीक पाटील. प्रतीक पाटील हा गोलंदाजी मार्क वरती 6 मध्ये 22 धाबसंख्येचं संरक्षण या मॅच मध्ये त्याला करायचंय. जो विश्वास दाखवला संदेश पाटीलनं टीमच्या कॅप्टननं, आता त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी त्याला करावी लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धाबसंख्येची गरज आहे. श्रेया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अमरजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. पवार त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज तयार आहे. 6 चेंडूमध्ये 22 धाबसंख्येचं संरक्षण करायचंय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पंचांचा कोणताही इशारा या ठिकाणी आला नाही आणि जरूर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता प्रतीक पाटीलनं आणि पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. 5 चेंडूने आता 22 धाबसंख्येची गरज आहे. थांबला तो संपला असं म्हटलं जातं. अगदी वेट केलं फलंदाजानं परंतु मोठा पटका पुन्हा एकदा खेचायचा होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती परंतु फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. हिट विकेट, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नाही, नॉट आउट आहे फलंदाज. कधी कधी चेंडू लागला तरी बेल्स पडत नाही पण आता हवेने बेल्स पडली. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फेकी करतोय. प्रत्येक जो विश्वास दाखवला ना, जी शाबासकीची थाप दिली होती, सुरुवातीला जो आत्मविश्वास दिला होता ना संदेश पाटीलनं, त्याचा आत्मविश्वास वाढवणारा संदेश पाटीलच्या कॅप्टन्सी खाली त्याला जी गोलंदाजी देण्यात आली ती खऱ्या अर्थानं सार्थ ठरवतोय. संदेश पाटील यांच्या शब्दाला जागलाय खऱ्या अर्थानं प्रतीक. अगदी सटीक लाईन आणि लेंथनं तो गोलंदाजी करतोय. शेवटचे 3 चेंडू आणि आता 22 धाबसंख्येची गरज आहे. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके मारले तरी या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागेल ते श्री गणेश डेरवले टीमला. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू जातोय. पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे येतोय. हा चौकार, हा उशिरा येतोय चौकार परंतु आता शेवटचे 2 चेंडू विजयासाठी गरज आहे. 18 या धाबसंख्येची. शेवटचे 2 चेंडू आणि 18 धाबसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार प्रतीक. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. दरम्यान सीमारेषा क्लिअर केली आणि 4 धाबींच्या बरोबरीनं धावफलक बदलला जात आहे. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 14 धाबसंख्येची. 1 चेंडू आणि 14 धाबसंख्येची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या मॅच मध्ये अगदी विजय निश्चित केलाय ते बोर्ले टीमनं, परंतु गोलंदाजांनी जर चुकी केली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतवू शकतं डेरवली टीमला. परंतु या मॅच मध्ये विजय संपादित केलाय स्वर्गीय सचिन स्मृती बोर्ले टीमनं.
कॉंग्रॅच्युलेशन बोर्ले टीम. आघाडीचे 2 सामने बोर्ले टीमने जिंकलेत आणि श्री गणेश डेरवले टीम ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला. अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पहिला सामना त्यांनी जिंकला होता, परंतु या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी करत गोलंदाजी चांगली केली होती गोलंदाजांनी. अगदी प्रशांत असतील, त्यानंतर दत्ता असतील आणि सनी असतील यांनी चांगली कामगिरी केली होती, परंतु फलंदाजांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली. प्रेम शिंदेनं त्याचे प्रयत्न दाखवले. 12 बॉलमध्ये त्याने 23 धाबा संघासाठी जमवले जरूर, परंतु 49 धाबा संख्येचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली ती दर्शन पाटील, त्यानंतर सोमनाथ पाटील आणि भूषण पाटील आणि त्याच्या साथीला प्रत्येक या गोलंदाजांनी आणि या मॅच मध्ये विजय संपादित करून दिला ते बोर्ले टीमला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ग्रुप ग्राम पंचायत